नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हो, ही सुरुवात आपल्या स्रोतांमधली आहे. पण आज आपण फक्त पुस्तकी माहिती वाचणार नाहीयेत. नाही, अजिबात नाही. उलट या नोट्समधली प्रत्येक संकल्पना आपण उलगडून पाहणार आहोत. जणू काही एखादं रहस्यच सोडवतोय. अगदी बरोबर. आणि या रहस्यमय प्रवासाची सुरुवात होतीये आपल्या स्रोतांमधल्या 2 मजेशीर प्रश्नांनी. पहिला प्रश्न, हिवाळ्यात सकाळी गवताच्या पातींवर जे पाण्याचे थेंब दिसतात ते येतात कुठून? पाऊस तर पडलेला नसतो. बरोबर. आणि दुसरा, काश्मीरमध्ये हिमवृष्टी होते, पण आपल्याकडे महाराष्ट्रात अगदी कडाक्याच्या थंडीतही का होत नाही? खूपच छान प्रश्न आहेत. आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच गोष्टीमध्ये दडलेली आहेत. आणि ती म्हणजे वातावरणातील बाष्प, म्हणजे पाण्याची अदृश्य वाफ. अच्छा. पृथ्वीचा जवळपास 71% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे. आणि हेच पाणी सतत बाष्पात बदलून हवेत मिसळत असतं. म्हणजे आज आपण याच बाष्पाचा प्रवास पाहणार आहोत. जमिनीपासून आकाशापर्यंत आणि पुन्हा जमिनीवर. अगदी. चला तर मग सुरुवात जमिनीपासूनच करूया. हो, त्या गवतावरच्या पाण्याच्या थेंबापासून, ज्याला आपण दव म्हणतो. तो ढगातून तर पडत नाही, मग तयार कसा होतो? याची प्रक्रिया खरं तर खूप सोपी आणि सुंदर आहे. बघा, दिवसा सूर्यप्रकाशामुळे हवा गरम असते आणि गरम हवा जास्त बाष्प धरून ठेवू शकते. पण रात्री, विशेषतः हिवाळ्यात, जमीन आणि जमिनीलगतच्या वस्तू म्हणजे गवत, पानं, गाड्यांच्या काचा, हो, त्या लवकर थंड होतात. अगदी, त्या वेगाने थंड होतात. मग जेव्हा ही बाष्पयुक्त हवा त्या थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येते, तेव्हा त्या हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. म्हणजे एखाद्या पूर्ण भरलेल्या ग्लासात आपण अजून पाणी टाकू शकत नाही तसं काहीचं. अगदी तसंच. एकदम चपखल उदाहरण. मग त्या हवेतील जे अतिरिक्त बाष्प असतं त्याचं थेट पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. आणि ते त्या थंड पृष्ठभागावर जमा होतात. बरोबर. यालाच आपण दव किंवा दवबिंदू म्हणतो. ही सांद्रीभवन प्रक्रिया आहे, पण ती ढगत न होता जमिनीलगत होते. आणि जर तापमान अजून कमी झालं तर, म्हणजे 0°च्या खाली गेलं तर काय? तर मग एक वेगळाच चमत्कार बघायला मिळतो. हे तयार झालेले दवबिंदू गोठतात किंवा काही वेळा बाष्पाचं थेट बर्फाच्या सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर होतं. अच्छा. याला दहीवर म्हणतात. सकाळी उठल्यावर पानावर किंवा काचेवर जी बर्फाची एक नाजूक पांढरी नक्षी दिसते ना, हो, दिसते. ते म्हणजे दहीवर. ठीक आहे, म्हणजे दव आणि दहीवर हे जमिनीलगतचे खेळ झाले. पण धुके सुद्धा याच प्रकारात मोडते का? ते तर हवेत तरंगत असतं. बरोबर. धुके म्हणजे जमिनीलगत तयार झालेला एक प्रकारचा ढगच आहे तो. ढग? हो. प्रक्रिया तीच आहे. जमिनीलगतची हवा थंड होते, तिची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते आणि बाष्पाचं रूपांतर सूक्ष्म जलबिंदूंमध्ये होतं. पण मग ते खाली का बसत नाहीत? कारण हे जलबिंदू पृष्ठभागावर जमा न होता हवेतील धुळीच्या कणांना चिकटून हवेतच तरंगू लागतात. अच्छा. जेव्हा असे असंख्य जलबिंदू एकत्र येतात तेव्हा धुके तयार होते, ज्यामुळे आपली दृश्यमानता कमी होते. म्हणजे सकाळच्या वेळी दिसणारे दव, दहीवर आणि धुके या एकाच नाण्याच्या 3 बाजू आहेत. फक्त तापमान आणि ते कुठे तयार होतात यात फरक आहे. अगदी बरोबर. आता मला कळलं की पाऊस न पडताही गवताची पाती ओली का होतात. चला, आता आपल्या दुसऱ्या मोठ्या प्रश्नाकडे वळूया, हिमवृष्टी. यासाठी आपल्याला आता जमिनीवरून उंच आकाशात जावं लागेल. हो, नक्कीच. कारण हिमवृष्टीची कथा ढगांमध्ये सुरू होते. जेव्हा बाष्पयुक्त हवा उंच जाते तेव्हा ती थंड होऊ लागते आणि तिचं सांद्रीभवन होऊन ढग तयार होतात. ही तर पावसाचीच प्रक्रिया झाली. हो, पण हिमवृष्टीसाठी एक अट खूप महत्वाची आहे. ढगाचे आणि ढगापासून जमिनीपर्यंतच्या वातावरणाचे तापमान 0°C पेक्षा कमी, म्हणजे गोठणबिंदू खाली असणं आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे संपूर्ण मार्गच थंडगार हवा. अगदी. अशा परिस्थितीत ढगातील बाष्पाचं पाण्याच्या थेंबात रूपांतर न होता ते थेट बर्फात बदलतं. थेट बर्फाच्या सूक्ष्म स्फटिकांमध्ये बदलतं. या प्रक्रियेला संप्लवन म्हणतात. संप्लवन? हो, म्हणजे वायू अवस्थेतून थेट घन अवस्थेत उडी, मधली द्रव अवस्था गाळली जाते. अरे वाह. हे हिमस्फटिक एकमेकांना चिकटून मोठे होतात आणि मग जमिनीवर पडू लागतात. यालाच आपण हिमवृष्टी म्हणतो. काश्मीर किंवा हिमालयासारख्या उंच प्रदेशात हिवाळ्यात ही परिस्थिती निर्माण होते, म्हणून तेथे हिमवृष्टी होते. आणि इथेच आपल्या स्रोतांमधला एक महत्वाचा मुद्दा येतो, हिम आणि बर्फ यातला फरक.
आपण अनेकदा हे शब्द एकमेकांसाठी वापरतो. हो, खूप लोक वापरतात. पण वैज्ञानिकदृष्ट्या त्यात फरक आहे. आकाशातून पडणारे हे पांढरे, भुसभुशीत आणि अपारदर्शक कण म्हणजे हिम. म्हणजे स्नो. स्नो, बरोबर, स्नो. पण जेव्हा हे हिम जमिनीवर साचून त्याचे थर एकमेकांवर दाबले जातात, तेव्हा त्यातील हवा निघून जाते आणि ते घट्ट, पारदर्शक आणि कठीण बनतं. त्याला बर्फ म्हणतात. त्याला बर्फ किंवा आईस म्हणतात. गिर्यारोहक जे हिमनद्यांवर चालतात ते याच प्रकारच्या बर्फाचे बनलेले असतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आकाशातून पडणारं मऊ पांढरं लोणी म्हणजे हिम आणि तेच फ्रीजमध्ये ठेवून कडक झाल्यावर त्याची जी वडी बनते तो बर्फ. हा, ही तुलना एकदम चपखल आहे. आता याच घनवृष्टीचा एक दुसरा, जास्त रौद्र प्रकार पाहूया. गारा. हो, गारा. हिमवृष्टीसाठी सगळीकडे थंडी लागते, पण गारा तर कडक उन्हाळ्याच्या दिवसात पडतात. हा विरोधाभास कसा काय? हा प्रश्न मलाही पडला होता. उष्ण दिवशी आकाशातून बर्फाचे गोळे पडणं हे जरा विचित्र वाटतं, नाही का? यामागे एक अत्यंत नाट्यमय प्रक्रिया आहे बरं का. जेव्हा उन्हाळ्यात जमीन खूप तापते, तेव्हा जमिनीलगतची हवा गरम होऊन प्रचंड वेगाने वरच्या दिशेने ढकलली जाते. ऊर्ध्वगामी प्रवाह. बरोबर. अगदी. अपड्राफ्ट. अपड्राफ्ट. हा प्रवाह इतका शक्तिशाली असतो की तो ढगातील पाण्याच्या थेंबांना खूप उंचावर घेऊन जातो, जिथे तापमान 0 अंशापेक्षा कमी आहे. आणि मग तिथे त्यांचं बर्फात रूपांतर होतं. हो, तिथे त्या थेंबांचे रूपांतर बर्फाच्या लहान गोळ्यांमध्ये होते. आणि मग ते खाली पडतात. ते जड झालेले कण खाली यायला लागतात, पण खालून येणारा हवेचा जोरदार प्रवाह त्यांना पुन्हा वर ढकलतो. अरे. कल्पना करा, एका लिफ्टमध्ये एक छोटा बर्फाचा गोळा अडकलाय. लिफ्ट त्याला वर नेते, तिथे त्याच्यावर पाण्याचा एक थर चढतो आणि तो गोठतो. तो थोडा जड होऊन खाली यायला लागतो, पण लिफ्ट त्याला पुन्हा वर नेते. बरोबर, प्रत्येक फेरीत त्याच्यावर बर्फाचा एक नवीन थर चढतो. म्हणजे कांद्याला जसे पापुद्रे असतात तसे गारेच्या आत बर्फाचे थर असतात. अगदी बरोबर. असं अनेकदा झाल्यावर ती गार इतकी मोठी आणि जड होते की तो ऊर्ध्वगामी प्रवाह तिला पेलू शकत नाही. आणि मग ती वेगाने जमिनीवर कोसळते. हो, यालाच आपण गारपीट म्हणतो. हे वादळ जितकं शक्तिशाली तितक्या मोठ्या गारा तयार होतात. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे गारा म्हणजे एका ढगातल्या प्रचंड उलथापालथीचा परिणाम आहे. चला, आता वृष्टीच्या सर्वात परिचित रूपाकडे वळूया. पाऊस. आपल्याला पिण्यासाठी आणि शेतीसाठी मिळणारं बहुतेक पाणी याच स्वरूपात असतं. हो, आणि पावसाची प्रक्रिया आता आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. बाष्पयुक्त हवा वर जाते, थंड होते, सांद्रीभवन होऊन ढग बनतात. आणि त्यातील पाण्याचे कण मोठे झाल्यावर पावसाच्या रूपात खाली पडतात. बरोबर. पण हवा वर का जाते याच्या कारणांवरून पावसाचे 3 मुख्य प्रकार पडतात, जे आपल्या स्रोतांमध्ये दिले आहेत. हो, आरोह, प्रतिरोध आणि आवर्त. हे शब्द थोडे जड वाटतात, पण यामागची कल्पना सोपी असेल असं वाटतंय. नक्कीच सोपी आहे. पहिला प्रकार आहे आरोह किंवा अभिसरण पाऊस. आरोह म्हणजे वर चढणे. अगदी बरोबर. विषुववृत्तीय प्रदेशात जसं की ॲमेझॉन किंवा कांगोच्या जंगलात सूर्यकिरणे सरळ पडतात आणि जमीन खूप तापते. तिथली हवा गरम होऊन हलकी होते आणि सरळ वर जाते. वर गेल्यावर ती थंड होते आणि दुपारनंतर ढग बनून मुसळधार पाऊस पडतो. हे तिथे जवळजवळ रोजचं ठरलेलं असतं. म्हणजे हा हॉट प्लेट इफेक्ट सारखा आहे. तवा गरम झाल्यावर त्यावर टाकलेलं पाणी जसं वाफ होऊन वर जातं तसं. परफेक्ट. आता दुसरा प्रकार, प्रतिरोध पाऊस. प्रतिरोध म्हणजे अडथळा. तर भारतासाठी खूप महत्वाचा आहे. आपला मान्सून. हो. समुद्रावरून येणारी बाष्पयुक्त हवा म्हणजे मान्सूनचे वारे जेव्हा सह्याद्री किंवा हिमालयासारख्या उंच पर्वतांमुळे अडवले जातात, तेव्हा त्यांना पुढे जायला मार्ग नसतो. बरोबर. मग ते पर्वतरांगेवरून वर चढू लागतात. उंचीवर गेल्यावर हवा थंड होते आणि तिची बाष्प धरण्याची क्षमता कमी होते. मग ढग बनून प्रचंड पाऊस पडतो. आणि इथेच एक आश्चर्यकारक गोष्ट घडते ज्याचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये आहे. पर्जन्य छायेचा प्रदेश. अगदी. या प्रक्रियेला तुम्ही एक ओला स्पंज पिळण्यासारखं समजू शकता. अच्छा. पर्वत वाऱ्याच्या दिशेच्या बाजूला त्या ढगांमधलं जवळजवळ सगळं पाणी पिळून काढतो. त्यामुळेच कोकणात आणि घाटमाथ्यावर जसे की महाबळेश्वरमध्ये प्रचंड पाऊस पडतो. पण तेच ढग जेव्हा पर्वत ओलांडून पलीकडे जातात तेव्हा ते जवळजवळ कोरडे झालेले असतात. म्हणून मग पलीकडच्या बाजूला कमी पाऊस पडतो. खूप कमी पाऊस पडतो, जसे की वाई, फलटण किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात. एकाच पर्वतामुळे एका बाजूला घनदाट जंगल
तर दुसरीकडे कोरडा प्रदेश तयार होतो. अप्रतिम. म्हणजे सह्याद्री एकाच वेळी महाराष्ट्रासाठी वरदान आणि काही भागांसाठी कमी पावसाचे कारणही ठरतो. बरोबर. आता तिसरा प्रकार, आवर्त पाऊस. याचा संबंध चक्रीवादळाशी आहे का? हो, आवर्त म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र. जेव्हा एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा खूप कमी होतो, तेव्हा जास्त दाबाच्या प्रदेशातून हवा त्या कमी दाबाच्या केंद्राकडे वेगाने चक्राकार गतीने येऊ लागते. चक्रीवादळ. हो, यालाच आपण चक्रीवादळ म्हणतो. ही हवा केंद्राजवळ आल्यावर एकत्र येते आणि तिला वर जाण्याशिवाय पर्याय नसतो. आणि वर गेल्यावर ती थंड होते आणि पाऊस पडतो. बरोबर. विस्तृत क्षेत्रावर पाऊस पडतो. म्हणजे आपण आतापर्यंत जे पाहिलं त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते. पाऊस पडण्यासाठी बाष्पयुक्त हवेला वर जाऊन थंड व्हावं लागतं. ती केवळ एक भौगोलिक प्रक्रिया नाहीये, तिच्या आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतात. हो, आपल्या स्रोतांनुसार ही एक दुधारी तलवार आहे. बरोबर. एका बाजूला पृथ्वीवरच्या गोड्या पाण्याचा तोच मुख्य स्रोत आहे. आणि भारतासारख्या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था तर पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. हो ना, पाऊस वेळेवर आणि योग्य प्रमाणात झाला तर सगळं काही सुरळीत चालतं. पण जर तोच पाऊस खूप जास्त झाला, ज्याला आपण अतिवृष्टी म्हणतो, तर महापूर येतो, ज्यामुळे प्रचंड जीवित आणि वित्तहानी होते. आणि जर पाऊस पडलाच नाही, म्हणजे अवर्षण झालं, तर दुष्काळ पडतो, ज्यामुळे अन्नधान्याची आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. हा नाजूक समतोल खूप महत्वाचा आहे. आणि ह्या नैसर्गिक परिणामांव्यतिरिक्त एक मानवनिर्मित समस्याही आहे, ज्याचा उल्लेख आहे आम्ल पाऊस, ॲसिड रेन. ॲसिड रेन. हे नावच खूप भीतीदायक वाटते. आणि ती आहे सुद्धा एक गंभीर समस्या. औद्योगिक क्षेत्रात आणि वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये नायट्रोजन आणि सल्फरचे घातक ऑक्साईड्स असतात. हे वायू हवेतल्या बाष्पाशी एकत्र येतात आणि त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन नायट्रिक आणि सल्फ्युरिक आम्ल म्हणजे तीव्र ॲसिड्स तयार होतात. आणि हे ॲसिड्स पावसाच्या पाण्यासोबत खाली येतात. हो. म्हणजे आकाशातून अक्षरशः ॲसिडचा पाऊस पडतो. याचे परिणाम काय होतात? ते अत्यंत विनाशकारी असतात. ते सजीवांसाठी म्हणजे वनस्पती, जलचर प्राणी यांच्यासाठी हानिकारक आहेच. पण निर्जीव वस्तूंसाठी सुद्धा. अगदी. आपल्या स्रोतांमध्ये इमारती आणि पुतळ्यांचा उल्लेख आहे. जगप्रसिद्ध ताजमहल, जो संगमरमराचा बनलेला आहे, त्याच्यावर आम्ल पर्जन्यामुळे पिवळे डाग पडत आहेत. अरे रे. हे या समस्येचं गांभीर्य दाखवतं. तर आज आपण बाष्पाच्या एका अदृश्य कणापासून सुरुवात करून दव, धुके, हिम, गारा आणि पावसाच्या विविध प्रकारांपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला घेतलं. आणि यातून एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित होते की वृष्टीचे स्वरूप हे तापमान, हवेचा दाब आणि भूरचना यांसारख्या अनेक घटकांच्या एका गुंतागुंतीच्या समीकरणावर अवलंबून आहे. हो, एक अतिशय नाजूक समतोल आहे हा. अगदी. जो पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी अत्यावश्यक आहे. आजच्या या सखोल चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय. बोला. आपल्या स्रोतांमध्ये पर्जन्यमानावर परिणाम करणारे नैसर्गिक घटकांबद्दल सांगितलं आहे. पण आता मानवी हस्तक्षेपामुळे म्हणजे प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीमुळे हे नैसर्गिक संतुलन बिघडत चाललं आहे. खरंय. याचा विचार करता भविष्यात आपल्या स्वतःच्या प्रदेशात पावसाचं स्वरूप, त्याची तीव्रता आणि वेळ यात नेमके कोणते बदल घडून येऊ शकतील? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ज्याला आपण प्रतिरोध पाऊस म्हणून ओळखतो, तो तितकाच नियमित राहील का? किंवा गारपेटीसारख्या घटना अधिक वारंवार घडतील यावर विचार करायला हवा.